दर्पण न्यूज। हुपरी येथे भरवस्तीत 2 दुकाने गाळे आगीत भस्मसात। हुपरी येथील विठ्ठल मंदिर परिसरातील चांदी आटणी दुकानास आग लागल्याने आटणी दुकानासह सूत मशीन दुकानही भस्मसात झाले। यामध्ये सुमारे 5 लाखांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचं पुढे येत आहे। हा परिसर दाटीवाटीचा असल्याने अनेक दुकानांना व घरांना आग लागली असती, परंतु काही जागरूक नागरिकांमुळे ही घटना टळली आहे। काही काळ भीतीचे वातावरण देखील या ठिकाणी निर्माण झाले होते। कुठल्याही शासकीय यंत्रणेची वाट न बघता स्थानिक नागरिकांनी स्वतःहून पुढे होऊन आगीवर नियंत्रण मिळवले। त्यानंतर हुपरी नगर परिषद व जवाहर साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे। शहरातील मध्यवर्ती व अत्यंत दाटीवाटीने घरे वसलेल्या विठ्ठल मंदिर परिसरात विठ्ठल व दत्त मंदिर ट्रस्टचे दुकान गाळे आहेत। याच गाळ्यात मोहन पोवार यांचे आटणी दुकान व टंच दुकान तसेच पितांबर शिंगारे यांचे सूत मशीन दुकान आहे। गुरुवारी दुपारच्या सुमारास आटणी दुकानाच्या छपराला अचानकपणे आग लागल्याचं परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आले। परिसरात उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर करून आगीवर नियंत्रण आणले। काहींनी हुपरी नगर परिषद व जवाहर साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला ही माहिती दिली आहे। या दोन्ही ठिकाणच्या अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी येईपर्यंत आटणी दुकानाला लागून असलेल्या सूत मशीन दुकानाला देखील आग लागली होती। या आगीत 2 दुकाने भस्मसात झाल्याने 5 लाखांपेक्षा अधिकचे नुकसान या आगीत झाल्याचं दिसून येत आहे। आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। वाढते तापमानामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असे प्रथमदर्शनी बोलले जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.